आता श्री साई सच्चरित अध्याय 36. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता गताध्यायानुसंधान रम्यचौर्यकथा निरूपण निधले होते आश्वासन दत्तावधान भावतया कथा नव्हे हे स्वानंद जीवन पिता वाढेल तृष्णा दारुण तियेचेही कराया शमन कथांतर कथन होईल जेणे श्रवणे सुखावे श्रोता ऐसी रसाळ ती ही कथा निवारे संसार शांतव्यता सुखावस्था आतुडे निजहित साधवयाची कामना असेल जयास सभाग्याचा मना तयाने साई कथा निरूपणा सादर श्रवणा असावे संत महिमा परंपार कवनान वर्णवे साचार तेथे काय माझा अधिकार जाणीव साचार ही मजला इतक्या पुरे वक्ताचे मी पण साई लाघवी घेऊन आपण कोणाही करवी निज गुणकथन करवी श्रवण निज वक्ता तो हा परात्पर सरोवर हा हंस हंस सोवृत्ती उदास ब्रह्ममुक्त सेवनोल्लास असमसाहस जयास जया नसता नाव गाव अंगी अपरंपार वैभव क्षणे करील रंकाचा राव भ्रुकुटी लागव हे ज्याचे तो हा तत्वज्ञानावतार दावी साक्षीत्वे साक्षात्कार नामा निराळा राहुनी दूर घडवी प्रकार नानाविध तो जयावरी करी कृपा दावितया विविध रूपा अघटित घटना रचिय मोपा प्रौढ प्रतापा परिसात्या तया जे जे आकळिती ध्याने अथवा गाती प्रेमळ भजने पडोने दितयाचे उणे सांभाळी पूर्णपणे तया ते आवड निज कथाची बहुत म्हणून आठव देई अनवरत करोनी श्रोत्या वक्त्याचे निमित्त पुरवी मनोरथ भक्ताचे परमार्थाचा पूर्ण अभिमानी प्रपंचावर सोडोनी पाणी जयाने जोडिला चक्रपाणी अनंत प्राणी उद्धरिले देशी विदेशी जयाचे भजत भक्तिध्वज जयाचा फडकत दीना दुबळ्या पालवित कामना पुरवित सकळांच्या असो आता हे परम पवित्र परिसा सादर साई चरित्र श्रोता वक्त्याचे श्रोतवक्त्र पावन सर्वत्र होत गोमांतकस्त दोघे ग्रस्त आले साई दर्शनार्थ दोघेही साई चरणी विनटत होऊन आनंदित दर्शने दोघे जरी बरोबर येत साई दक्षिणा एकसीच मागत 15 रुपये दे मज म्हणत तो मग ते देत आनंदे दुजियापाशी काही न मागता आपण होऊन पसतीस देता साई तत्काळ ते आवेरिता अति आश्चर्यता तयाचे ऐसी आतया समयाते माधवरावई तेच होते पाहुनी आत्या विषमतेचे सती साई ते परिसा बाबा ऐसे कैसे करिता दोघे स्नेही बरोबर येता एकाची दक्षिणा मागून घेता परतता देता स्वये जुजा संतापासी काही विषमता आपण होऊन एका मागता स्वेच्छे कोणी देता परतता हिरमोड करिता तयाचा अल्पवित्ती धरिता प्रीती बहुता लागी निर्लोभ वृत्ती असतो मी जरी आपुले स्थिती ऐसी नरीती आचरितो शाम्या तुझला ठाऊक नाही मी तो कोणाचे काही न घेई येणे मागे मशीद माई ऋणमुक्त होई देणारा मजला काय आहे घर किंवा माझा आहे संसार ते मज लागे वित्ताची जरूर मी तो निर्घोर सर्वापरी परी रणवैर आणि हत्या कल्पांतीही न चुकती कार्त्या देवी नवसती गरजे पुरत्या मज उद्धरित्या सायास तुम्हास नाही त्याची काळजी वेळेपुरती करिता जी अंधरणी जो भक्ता माझी तया मी राजी सदैव आरंभी हा किंचन तयासी 15 देताच केले नवसासी पहिला मुशहिरा देईन देवासी बोलतयासी पडली पुढे 15चे 30 झाले नंतर 30चे 60 60चे 100 दुप्पट चौपट वाढता पगार बळावला विसर अत्यंत होता झाले 700 पातले येथे निज कर्मवशे तेव्हा मी माझे 15 हे ऐसे दक्षिणामिषे मागितले आता एक दुसरी गोटी फिरता एकदा समुद्राकाठी लागली एक हवेली मोठी बैसलो ओटीवर तियेचा हवेलीच्या ब्राह्मण मालक
होता कुलीन मोठा धनिक, केले स्वागत प्रेमपूर्वक, यथेष्टान्नोदक अर्पुनी. तेथेच एका पडताळपासी, स्वच्छ सुंदर जागा खाशी. दिदली मजला निजावयासी, निद्रा मजसी लागली. पाहुनी झोप लागली सुस्त, दगड सारुनी फोडिली भिंत. खिसा माझा कातरीला नकळत, नागविले समस्त मजजाने. जागा होता हे जव कळले, एकाएकी रडू कोसळले. रुपये 30,000 गेले, मन हळहळले अत्यंत. त्यात तो होत्या अवघ्या नोटा, होता ऐसा वच्चित तोटा. भरला माझे हृदयी धडका, ब्राह्मण उलटा समजावी. गोड न लागे अन्न पाणी, होऊन ऐसा दीनवाणी. 15 दिवस तेच ठिकाणी, राहिलो बैसुनी ओटीवर. 15वा दिवस संपता, सवाल करीत रस्त्याने फिरता. फकीर एका लावचिता, मज रडताना पाहिले. पुसे तो मज दुःखाचे कारण, केले म्या ते समस्त निवेदन. तो म्हणे हे होईल निवारण, करशील सांगेन मी तैसे. फकीर एक तुझ सांगेन, देईन त्याचे ठाव ठिकाण. तया लागी जाई तू शरण, तो तुझ देईल धन तुझे. परी मी सांगे ते आचरे व्रत, इच्छितार्थ प्राप्तीपर्यंत. त्याग तुझा आवडता पदार्थ, तेणे स्वकार्यार्थ साधेल. ऐसे करिता फकीर भेटला, पैका माझा मजला मिळाला. मग मी तो पाडा सोडिला, किनार धरिला पूर्ववृत्त. मार्ग क्रमिता लागली नाव, होईन तेथे मज शिरकाव. तो एक शिपाई सुस्वभाव, देई मज ठाव नावीत. लागोनी सुदैवाचा वारा, आली नामती परितीरिरा. गाडीत बैसलो आलो जमघरा, दिसली या नेत्रा मशीद माई. येथे बाबाची गोष्ट सरली, पुढे श्यामासी आज्ञा झाली. येऊन जाई हो पाहुणे मंडळी, जेऊ त्या घाली घरासी. असो पुढे पात्रे वाढिली, माधवरामास जिज्ञासा झाली. पाहुण्या लागी पृच्छा केली, गोष्ट ती पटली की तुम्हा. पाहू जाता वास्तविक, साईबाबा इथले स्थायिक. नाही समुद्र नाविक, तया हे ठाऊक केव्हाही. कैचा ब्राह्मण कैची हवेली, जन्म गेला वृक्षाचे तळी. कोठुनी एवढी संपत्ती आणली, जी मग चोरिली चोराने. म्हणून ही गोष्ट निवेदिली, ती तुम्ही येताचा आरंभिली. येणे विषय तुम्हासी पटविली, वाटे घडलेली पूर्वकथा. तेव्हा पाहुणे होऊन सद्गद, म्हणाले साई आहेत सर्वविध. परब्रह्म अवतार निर्द्वद्व, अद्वैत भेद व्यापक. तया निजी कथिली आता, अक्षरे अक्षर ती आमुचीच कथा. चला हे गोड भोजन सरता, कथितो सुविस्तरता तुम्हा ते. बाबा जे जे बोलून गेले, ते सर्वची की घडलेले. ओळख नसता त्या कैसे कळले, म्हणून सगळे अकटित. असो पुरे होता भोजन, माधवरावास वर्तमान. चालले असता तांबूल चर्वण, कथा निरूपण आरंभिले. वधे दोघा माझील एक, घाटाची माझा मुलुख. परी त्या समुद्रपट्टीचा देख, होता अन्नोदक संबंध. तदर्थ गेलो कोमांतकात, नोकरी मिळवावी आले मनात. आराधिला प्रीत्यर्थ दत्त, नवसीला अत्यंत आदरे. देवा कुटुंब रक्षणार्थ, नोकरी करणे आहे प्राप्त. तरी होऊन कृपावंत, देई ती लागत पायास. अद्य प्रभृती अल्पावकाशी, जरी तू निजब्रीद राखीशी. प्राप्ती जी होईल प्रथम मासी, समग्र तुझसी अर्पीन. भाग्ये दत्त प्रसन्न झाला, अल्पावकाशी नवसा पावला. रुपये 15 पगार मजला, मिळू लागला आरंभी. पुढे साईबाबांनी वर्णिली, तैशीच माझी बढती झाली. सयनवसाची समूळ बुजली, ती मज दिदली ये रीती. कोणास वाटेल घेतली दक्षिणा, दक्षिणा नव्हे ती फेडिली रणा. दिदले येणे मिशे मज स्मरणा, अत्यंत पुराण्या नवसाचे. तात्पर्य साई द्रव्य न याचित, निज भक्ता साई याचू न देत. अर्थ हा नित्य अनर्थ मानित, भक्ता न पाडित तन्मोही. माळसापती सारखा भक्त, सदा साईपदी अनुरक्त. जरी संकटे चालवी चरितार्थ, तया नलवा अर्थ जोडू दे. स्वये साई लोका अनेकदा, दक्षिणामिषे आलेली संपदा. वाटी परी कपर्दिक कदा, देई न आपदा त्रस्ता त्या. तोही मोठा बाणेदार, जरी साई ऐसा उदार. करीन तेने पसरिला कर,
याचना तत्पर होऊनी सांपत्तिक स्थिती निकृष्ट परिवैराग्य अति उत्कृष्ट वेटी गरिबीचेही कष्ट अल्पसंतुष्ट सर्वदा एकदा एक दयाळू व्यापारी हंसराजा अभिधानधारी माळसापतीस काहीतरी द्यावेसे अंतरी वाटले पाहुनी गरिबीचा संसार करावा शक्यतो उपकार लावावा काही हातभार सहज सुविचार हा सुरला ऐसी जरी तयाची अवस्था इतर कोणीही देऊ जाता तेही नावडे साई नाता द्रवी उदासता आवडे मग तो व्यापारी काय करी द्रवणी त्या भक्तार्थांतरी दोघेही समक्ष असता दरबारी द्रव्यसारी त्या करी होऊन याती विनीत माळसापती करी ते परत म्हणे साईच्या आज्ञेविरहित मजला न करवत स्वीकार भक्त नवता हा पैशाचा मोठा भुकेला परमार्थाचा पदी विनटला काय वाचा प्रेमळ मनाचा निस्वार्थी हंसराज साई ते विनवी साई एका कवडी सन शिववी वदे मदभक्ता ही द्रव्य न बुलवी पित्ताच्या वैभवी न गवे तो पुढे मग तो दुसरा पाहुणा म्हणे माझ्याही पटल्या खुणा परिसा करीतो समग्र कथना येईल श्रवणा उल्हास 35 वर्षाचा माझा ब्राह्मण निरालसा आणि विश्वासपूर्ण दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन करीतो हरण मम ठेवा माझी आघराच्या भिंतीत पडताळ आहे बसविले आत तेथैल चिरा सारुनी अलगत पाडिले नकळत छिद्रतया बाबावर जे पडताळ बदले त्यासची त्याने छिद्र पाडिले तदर्थ भिंतीचे चिरे काढिले सर्वा निजलेले ठेवूनी पुढे बाबा आणि वदले रुपये माझे चोरून नेले तेही अवघे सत्यत्वे भरले पुडके नेले नोटाचे 30,000ची त्याची किंमत त्या नकळे बाबा सकैसे अवगत श्रम संपादित जाता वित्त बसलो मी रडत हर्निश शोध लाविता थकली मती नकळे कैशी करावी गती 15 दिवस चिंतावरती पडलो निर्गती लागेना एके दिवशी ओटीवर बसलो असता ती दिलगिर वाटेने चालला एक फकीर सवाल करीत करीत पाहुनी मज खिन्न वदन फकीर पुसे खेदाचे कारण मग मी करिता साध्यंत निवेदन सांगे निवारण तो मज कोपरगाम तालुक्यास शिर्डी नामक एक गावास करी साई आवलिया वास करी तयास तू नवस आवड तुझी जया जयावर तयाचे सेवन वर्ज कर दर्शन तुमचे हो इत्तोवर वर्जिले साचार वदत्या ऐसे मज फकीरे कथिता अन्न वर्जिले क्षण न लगिता बदलो बाबा चोरी मिळता दर्शन होता सेविन ते पुढे एकची पंधरवडा गेला नकळे काय आले म्हणाला ब्राह्मण आपण होऊन आला ठेवा दिदला माझा म्हणे माझी बुद्धी चळली तेने ही ऐसी कृती घडली आता पायी होय डोई ठेविली क्षमा मी केली ऐसे वदा असो पुढे झाले गोड साई दर्शनी उदेली आवड तेही आज पुरविले कोड धन्य ही जोड भाग्याची असता खिन्न दुःखी संकटी बसलो असता फुले ओटी आला जो मम सांत्वनासाठी पुनरपी भेटी न तयाची जया माझी कळकळ पोटी जेणे कथिली साईची गोठी जेणे दाविली शिरडी पोटी पुनरपी भेटी न तयाची जयाची मन अवचित गाठी सवाल घालिता आला जो मगपुटी नमस करून गेला शेवटी पुनरपी भेटी न तयाची तोच फकीर वाटे साचा साईचा हा वलिया तुमचा लाभ आमा निज दर्शनाचा द्यावया लोचावला स्वये कोणी काही घेऊ नाचावती मजया दर्शनी इच्छा नवती फकीर आरंभी खरी प्रवृत्ती वित्त प्राप्ती प्रित्यर्थ तेही वित्त दयाचा नवसे प्राप्त झाले अप्रयासे तो काय माझा यापसतीसे लाजावे ऐसे न घडेच उलट आम्ही अज्ञान नर आम्हा करावया परमार्था तत्पर आमुच्या कल्याणी झटे निरंतर आणि वाटेवर यामिषे एतदर्थाची हा अवतार न तो आम्हा अभक्त पामर होता कैंचा हा भवपार करा की विचार स्वस्तपणे असो चोरी मिळाल्यावर झाला मज जो हर्ष फार परिणामी पडला नमसाचा विसार मोह दुर्धर वित्ताचा पुढे पहा एक दिवस असता कुलब्याचे बाजूस स्वप्ने पाहिले मी साईस
तैसाच शिर्डीस निघाली. समर्थे कथिला निज प्रवास, अनाई दामेत चढवयास. शिपायाने करिता प्रयास, चुकला सायास ते सत्य. यातो सर्व माझ्या अडचणी, पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी. खरेच एक शिपाई कोणी, करी मनधरणी मजसाठी. तेव्हाच नावेचा अधिकारी, आरंभी जरी मज धिक्कारी. देऊनी मज वाव नावेवरी, केले आभारी मजतेने. शिपाई अगदी अनोळखी, म्हणे यांची माझी ओळखी. म्हणून आम्हा कोणी न रोखी, बैसलो सुखी नावेत. ऐसे ही नावेची वार्ता, तैशीच ती शिपायाची कथा. आम्हा संबंधे घडली असता, घेती निज माता साई हे. पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती, कुंठित होते माझी मती. वाटे मज इत्थंभूत जगती, भरले असती हे साई. नाही अनुरेणु पुरती, जागा यथाच्या विनरीती. आम्हास जैसी दिदली प्रचिती, इतराही देतील तैशीच. आम्ही कोण वास्तव्य कोठे, केवढे आमुचे भाग्य मोठे. ओढून आम्हास नेटे पाटे, आणिले वाटेवर हे ऐसे. काय आम्ही नवस करावा, काय आमुचा ठेवा चोरावा. काय नवस फेडीचा नवलावा, ठेवाही मिळावा आयता. काय आमुचे भाग्य गहन, नाही जयाचे पूर्वी दर्शन. नाही चिंतन नाही श्रवण, तया स्मरण आमुचे. मग तयाची या संगतीत, वर्षानुवर्षे जे जे विनटत. जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य. जया संगे साई खेळले, हौसले बैसले, बोलले चालले. जेवले पौडले, रागे जले, भाग्य आगळे ते सर्व. काहीही न घडता आम्हा हाती, इतके आम्हा जय कळवळती. तुम्हा तेही नित्य सांगती, भाग्यस्थिती धन्य तुमची. वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती, धारण करवुनी मनुष्याकृती. तुम्हीच परम भाग्यवंती, आणविली ही मूर्ती शिर्डीत. अनंत पुण्याईच्या कोडी, तेने आम्हा लादली शिर्डी. वाटे श्री साईच्या दर्शन परवडी, करावी कुरवंडी सर्वासी. साई सज्जन स्वये अवतार, महावैष्णवचा आचार. ज्ञान द्रुमाचा कोंभची साचार, शोभे हा भास्कर चिदंबरी. असो आमुची ही पुण्याही, म्हणून भेटे ही मशिदाई. नवसा आमुचे फेडून घेई, दर्शन देई सवेच. आम्हा हाचा आमुचा दत्त, येण्याची आज्ञा पिले ते व्रत. येण्याची आम्हा बैसविले नावेत, दर्शना शिर्डीत आणिले. ऐसी सर्व व्यापकतेची, निज सर्वांतर्यामित्वाची. निधली साईनी जाणीवसाची, साक्षात्वाची सर्वत्र. पाहोनी आसुस अस्मित मुख, झालो मनी परमसुख. प्रपंच विसरे प्रपंच दुःख, न समये हरिक परमार्थी. होणार हो प्रारब्ध गती, ऐसी व्हावी निश्चितमती. साई चरणी अखंड प्रीती, राहो ही मूर्ती नित्यनयनी. अगाध अगम्य साई लीला, सीमा नाही उपकाराला. वाटे तुम्हावरून दयाळा, ओवाळावा हा देह. असो आता एक कथा तर, सावधान होऊन क्षणभर. साई मुखी बदले जे अक्षर, ते तो निर्धार ब्रह्मलेख. सकाराम औरंगाबादकर, निवासस्थान सोलापूर शहर. पुत्र संतानाला आतुर, पातले कलत्र शिर्डीस. साई बाबा संत पवित्र, ऐकूनी त्याचे अगाध चरित्र. सवे घेऊनी सापन्न पुत्र, आली सत्पात्र दर्शना. 27 वर्षे नाता, गेली परी न संतान वार्ता. थकली सेवे देवी नवसिता, निराश चित्ता गाहली. असो ऐसी ती सुवासिनी, हेतू धरुनी बाबाची दर्शनी. आली ऐसी शिर्डी लागुनी, विचारमनी उद्भवला. बाबा सदा भक्तजन वेष्टिता, कैसे मज सापडिती निवांत. कैसे कथिजेल माझे हृदगत, म्हणून संचित झाली. उघडी मशीद उघडे अंगण, बाबा भोवती सदा भक्तगण. कैसा मिळाल निवांत क्षण, आता आर्त निवेदन व्हावया. ती आणि तिचा सुत नाम जयाचे विश्वनाथ. राहिले 2 महिनेपर्यंत सेवा करीत बाबाची. एकदा माधवरावा विनवणी, विश्वनाथ तवा कोणी. बाबा पाशी नाही पाहुनी, करीती कामिनी ती परीसा. तुम्ही तरी पाहुनी अवसर, माझी अमनीचे हे हा दर्द. पाहुनी बाबा शांत स्थिर, घाला की कानावर तयाचे. तेही जेव्हा असती ऐकले,
नाही भक्ता परिवारे वैडिले, तेव्हाच की हे सांगावहिले. कोणी न ऐकिले जायसे. माधवराव प्रत्युत्तर करीती, मशीदही तो कधी न रीती. कोणी न कोणी दर्शनार्थी, येतची असती निरंतरी. साईचा हा दरबार खुला, येथे मज्जाव नाही कुणाला. तथापि ठेवितो सांगून तुझला, आणखी खुलासा ह्या ध्यानी. प्रयत्न करणे माझे काम, यशदाता मंगलधाम. अंती तोची देईल आराम, चिंतेचा उपशम होईल. तू मात्र बैस घेऊन हाती, नारळ एक आणि उदबत्ती. सभा मंडपी दगडावरती, बाबा जेऊ बैसत किरेते. मग मी भोजन झाली आवरती, पाहीन जेव्हा आनंदित वृत्ती. खुणावीन की तुझ प्रती, तेव्हाच वरती यावे त्वा. असो ऐसे करिता करिता, प्राप्त घडीचा योग येता. एकदा साईचे भोजन उरकता, पातळी अवचिता ती संधी. साई आपुले हस्त धुता, माधवराव वस्त्राने पुसता. आनंद वृत्ती मध्ये असता, ते काय करितात पहावे. प्रेमोल्लासे माधवरावाचा, बाबा तव घेती गालगुच्चा. ऐसी संधीत देवभक्ताचा, संवाद वाचा प्रेमाचा. माधवराव विनय संपन्न, परिरागाचा आवदावून. विनोदे म्हणती बाबा लागून, हे काय लक्षण बरे का. न लगे ऐसा देव खट्याळ, गालगुच्चे जो घेई प्रबळ. आम्ही काय तुझे ओशाळ, सलगीचे फळ हे काय. तव बाबा प्रत्युत्तर देत, कधी अवघ्या 72 पिढीत. लाविला रे म्या तुझा हात, असे का समस्त पहा बरे. तव बोलती माधवरावा, आम्हा पाहिजे ऐसा देव. देईल जो भुके सदैव, मिठाई अभिनव खावया. न लगे आम्हा तुझा मान, अथवा स्वर्ग लोकीचे विमान. जागो तुझी पायी मान, इतकेची दान देई मज. तव बाबा लागले बोलो, एतदर्थची मी येथे आलो. तुम्हास खाऊ घालू लागला लोलो मज तुमचा. इतके होता कठड्यापाशी, बाबा बैसता निज सनासी. माधवरावा करिता कोणेसी, बाई निज कार्यासी सावध. कोण होताच तत्काळ उठली, लगबगीने पायऱ्या चढली. बाबाची या सन्मुख आली, नम्र झाली सविनय. तत्काळ चरणी अर्पिले श्रीफळ, वंदिले मग चरण कमळ. बाबांनी निज हस्ते तो नारळ, हांडितला सबळ कठड्यावरी. म्हणती श्यामा हा काय म्हणतो, नारळ पारची रे गुडगुडतो. श्यामा मग ती संधी साधतो, काय वदतो बाबास. माझी ए पोटी असेच गुडगुडो, बाई ही मनी म्हणे ते घडो. अखंड मन तव चरणी घडो जडो, कोडे उलगडो तिचे. पायी तिजकडे कृपा दृष्टी, टाकतो नारळ तिचे ओटी. तुझी आशीर्वाद पोटी, बेटा बेटी उपजोत. तव बाबा तया वदती, काय नारळ पोरे होती. ऐसा कैसा वेडा समजती, चळले वाटती जनलोक. श्यामावदे आहे ठाऊक, तुझ्या बोलाचे कौतुक. लेंडार मागे लागेल आपसुक, ऐसा अमोलिका बोल तुझा. परी तू संप्रतदर्शी वेद, नेदिशी खरा आशीर्वाद. उगाच घालित बैससी वाद, नारळ प्रसाद देई तिस. नारळ फोड बाबा वदत, श्यामावदे टाक पदरात. ऐसी बरीच होता उज्जत, हारीस येत तव बाबा. म्हणती होईल जारे पोर, श्यामा म्हणे कधी दे उत्तर. वदता 12 महिन्यानंतर, नारळ ताडकन फोडिला. अर्ध भाग दोघी सेविला, अर्ध राहिला बाई ते दिदला. माधवराव वदे बाईला, माझी आ बोला तू साक्षी. बाई तुझा आजपासून 12 महिने नवता पूर्ण. झाले नाही पोटी संतान, काय मी करीन ते परीस. ऐसाच नारळ डोकीत घालून, या देवाला मशिदीमधून. मीन जरी लावी काढून, तरी न म्हणविन माधव. ऐसा देवन मशिदीत, ठेवू देणार वदतो खचित. येईल वेळी याची प्रचित, निर्धार निश्चित हा मान. ऐसे मिळता आश्वासन, बाई मनी सुखायमान. पायी घालून लोटांगण, गेली स्वस्तमन निजग्रामा. पाहुनी श्यामा नित्यांकित, रक्षावे भक्त मनगोत. साई प्रेम रुज्जु नियंत्रित, आला न किंचित कोपदया. खरे कराया भक्तवचन, प्रणतपाळ करुणा घन. साई दयाळ भक्त श्वसन, लढवाळ पण पुरवीत. श्यामा फुला लाडका भक्त,
लढिवाळ देणे युक्तायुक्त संत भक्त संकल्प पुरवित हेच निजव्रत तयाचे असो भरता 12 मास कृत निर्धार नेला तडीस 3 महिने होता बोलस पातले गर्भास संतान भाग्ये झाली पुत्रवती 5 महिन्याची बाळसंगती घेऊन आली शिर्डी प्रती पती समवेती दर्शना पतीनेही आनंदोनी साई समर्थ चरण वंदोनी पायी 500 रुपये अर्पुनी कृतज्ञ निजमनी झाला बाबाचा वारू श्यामकर्ण तयाचे सांप्रत वसती स्थान तयाचा भिंती घेतला बांधून रुपये लावून हे पुढे म्हणून ऐसा साई द्यावा साई स्मरावा साई चिंतावा हाच हे माड निज वसावा करीन धावा धावा कुठे निजना भीता सता जवादी सिमर्थ ब्रह्मावे बिदो बिदी अखंडत विनकटत साईपदी हे माड निरवधी सुख लाहे पुढील अध्याय त्याहुनी रसाळ कैसे बाबासी भक्त प्रेमळ मशिदीतून चावडी जवळ मिरवीत सकळ आनंदे तैसीच बाबाच्या हंडीची कथा प्रसाद दान विनोद वार्ता पुढील अध्यायी परिसिजे श्रोता चढेल उल्हासता श्रवणास स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते साई सर्व व्यापकता तदाशी वचन साफल्यता नाम 36मोऽध्याय संपूर्णम श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।